देव असा दयाळू आणि महान परमेश्वर आहे की तो कंगालांना धुळीतून उठवणारा देव आहे. ख्रिस्तात आल्यानंतर तुमच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल होणं फार गरजेचं असतं. प्रभूमध्ये तुम्ही आलात त्याच्यानंतर तुमचं जीवन जर परिवर्तित झालेलं नाही तर प्रश्न उभा राहायला पाहिजे की खरंच मी प्रभूला स्वीकारला आहे का. कारण की शिष्यांनी ज्यावेळेस येशूला स्वीकारलं तर त्यावेळेस त्यांच्यात बदल घडले. पेत्र पूर्वी मासे धरणारा होता, नंतर तो माणसं धरणारा झाला. आम्ही आध्यात्मिक दर्जावरती उंचावलो गेलो पाहिजेत, आमचं जीवन बदललं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे येतो त्यावेळेस आमची प्रभूकडे अपेक्षा असली पाहिजे की प्रभूने आमचं जीवन आशीर्वादित करावं, प्रभूने आमच्या जीवनाची भेट घ्यावी. जर आम्ही विश्वास ठेवतो की ख्रिस्त वधस्तंभावरती मारला गेला आणि त्याचं शरीर मृत झालं, त्याचं शरीर वधस्तंभावरती मृत झालं, ख्रिस्त मारला गेला, मरण पावला म्हणजे अर्धा मेलाय अर्धा जिवंत आहे. तो व्यक्ती जसा लुटारूंच्या हाती सापडला तसं नव्हे, प्रभूने आपला प्राण दिलाच 100%. प्रभू येशू क्रुसावर मेला. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, जर ख्रिस्त वधस्तंभावरती मेला परंतु आमचा हाही विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त मरणावरती विजयी झाला. आमेन. आणि जर ख्रिस्त पुनरुत्थित आहे आणि त्या ख्रिस्ताचं आम्ही शरीर आहोत तर जिवंत शरीराची वाढ आणि हालचाल होत राहते. मृत शरीर हालत नाही, मेलेल्याचं शरीर हल्लं म्हणजे जिवंत आहे. किती लोक आमेन म्हणतील, आहे की नाही. काही लोक म्हणतात गेला गेला, लोक म्हणतात थांब, श्वास चालू आहे, हालते, हालचाल आहे काहीतरी, म्हणजे तो जिवंत आहे. जो जिवंत आहे त्याची वाढ होते, जो जिवंत आहे त्याची हालचाल आहे. मग आता देव बापाची इच्छा आहे की त्याने तुम्हाला आशीर्वादित करावं. देवाची इच्छा आहे की तुमच्या जीवनामध्ये त्याचे चिन्ह चमत्कार घडावेत. परमेश्वराची इच्छा आहे की तुमच्या जीवनात काहीतरी विशेष काम घडावं. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आध्यात्मिक रीतीनं खूप पुढारलेलं व्हावं. परमेश्वराची ही इच्छा नाही की तुम्ही दारिद्र्यात राहावं. परमेश्वराची ही इच्छा नाही की तुम्ही आजारात राहावं. परमेश्वराची ही इच्छा नाही की तुम्ही दुःखात राहावं. तर परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही समृद्ध व्हावं, तुम्ही आरोग्य प्राप्त करावं आणि तुम्ही राज्य करावं, तुम्ही देवाचं गौरव करावं. आमेन. परमेश्वर उंच करणारा देव आहे. बरं, आता परमेश्वर तयार आहे, त्याचं वचन तयार आहे, सगळ्या गोष्टी तयार आहेत, पण एक गोष्ट तुम्हाला आणि मला करावी लागेल. चालेल का? तुम्ही तयार आहेत काही करण्यासाठी? जर तुम्हाला तुमच्या जीवनात उंच व्हायचं आहे, उंच म्हणजे तुमची हाईट वाढवण्याबद्दल नाही सांगत आहे मी, उंच होणं म्हणजे तुमच्या जीवनात तुम्हाला तुमचा दर्जा जर वाढवायचा आहे, आध्यात्मिक रीतीनं तुम्हाला प्रबळ व्हायचं आहे, सर्व बाजूंनी तुम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे. तुमचं जीवन म्हणजे काही लोकांना नुसते दिसायला आशीर्वादित असतात. खूप सोनं घातलंय, खूप मैत्री केल्यावर कळते की पूर्ण बेंटेक्स आहे. असे पण लोक आहेत आजही जगात. खूप लोक असे आहेत की ते दाखवण्यासाठी श्रीमंत आहेत. कधी कधी मनुष्य दिखावा करता करता गडबड करतो आणि मग त्याच्यामुळं ना बऱ्याच गोष्टी, येणारे आशीर्वाद पण निघून जातात. तर आता तुम्ही कसे आहात, काय आहात हे आपल्याला प्रत्येकाला ठाऊक आहे, प्रत्येकाला ज्याचं त्याचं माहीत आहे. पण देवाची इच्छा आहे की आमची उन्नती झाली पाहिजे, देवाने आमचा आध्यात्मिक दर्जा वाढवला पाहिजे, सर्व बाजूंनी आम्ही आशीर्वादित झालं पाहिजे. पण त्याच्यासाठी किंमत मोजावी लागेल. सगळ्यांनी शेजारच्याला सांगा, किंमत मोजावी लागेल. आता किती रुपये द्यावे लागतील? किंमत मोजावी लागेल. म्हणजे किंमत पैशात नसते प्रियांनो, प्रत्येक गोष्टीची पैशात किंमत नाही. एक वेगळ्या रीतीनं तुम्हाला किंमत मोजावी लागेल. जर तुमचं आयुष्य तुम्हाला बदलावं असं वाटतं, तुम्ही ज्या आत्मिक स्तरावर तिथून वर जायची तुमची इच्छा आहे, ज्या आर्थिक स्तरावर आहे, ज्या ठिकाणामध्ये तुम्ही थांबलेले आहात, तिथून जर तुम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे, आणखीन जीवनात पुढं जायचं आहे, तर किंमत मोजावी लागेल. किंमत मोजावी लागत म्हणजे कीमत चुकानी पडेगी. आपको यदि लाइफ में आगे बढ़ना है तो आपको कीमत चुकानी पडेगी. आमेन. मग आता जीवनात वाढण्यासाठी, पुढे जाण्यासाठी याकोब
4 आणि 10 मध्ये किंमत काय मोजायची ते सांगितलेलं आहे. जर जीवनात पुढं जायचंय तर किंमत मोजावी लागेल. आणि ती किंमत काय असेल? जेम्स चॅप्टर 4 वर्स 10. प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उच्च करेल. आमेन, हालेलुया. काही ठिकाणी आपल्याला पहिलं पाऊल उचलावं लागतं. परमेश्वराची अशीच योजना आहे. लोक म्हणतात पहिलं मला उंच कर, त्याच्यानंतर मी नम्र होईल. मला आधी बरकत दे, मग मी तुला देईल. मला आधी ब्लेस कर, मग मी समजेल का तू खरंच देव आहेस. त्या क्रुसावरच्या त्या चोरामध्ये जो घमंडी होता ना, त्याच्यामध्ये ह्या लोकात काहीच फरक नाही. कारण तो काय म्हणत होता? खरंच देवाचा पुत्र असलास तर खाली उतरून ये, आम्हाला चमत्कार दाखव. हेरोद म्हणतो चमत्कार दाखव, मग आम्ही विश्वास ठेवू. पण देवाच्या राज्याच्या गोष्टी एकदम विरुद्ध आहेत. देवाची गणित वेगळी आहेत. आणि परमेश्वर त्याच्या राज्यातील लोकांना, तुम्हाला आणि मला सांगत आहे की जर तुला उच्च व्हायचंय, जर तुला संपन्न व्हायचंय, जर तुला आशीर्वाद प्राप्त करायचे, जर तुला तुझ्या जीवनात पुढे जायचंय, तर सगळ्यात पहिली गोष्ट तुला करावी लागेल, तुला प्रभू समोर नम्र व्हावं लागेल. हालेलुया. किंमत मोजायला तयार आहात का? मी काय म्हणतोय, आता जगाने ना आमच्या डोळ्यासमोर ना एक अशी इमेज तयार केलेली आहे. जो व्यक्ती सॉरी म्हणतो तो जरा सॉरी म्हटला म्हणजे याच्यात काही दम नाही, काही नाही, झिरो आहे, हा शून्य आहे माणूस, हा हे काय नाही, याच्यामध्ये ताकद नाही, क्षमता नाही, म्हणून असा नेहमी सॉरी 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 करत राहतो. कमजोर समजलं जातं नम्र लोकांना. जगाने हे शिकवलं आम्हाला. माफी मागितली, हारला. माफी मागितली त्याने, हारला. देवाच्या प्रिय लोकांनो, हे जगाची गणित आहेत. जो कठीण मनाचा आहे त्याला जग शक्तिशाली समजतं. कठीण मनाचे लोक शक्तिशाली आहेत असं जगाचं म्हणणं आहे. पण परमेश्वराच्या नजरेत ते लोक धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत, ते बलवान आहेत जे लोक नम्र आहेत. कारण परमेश्वराचा स्वभाव लीनतेचा आणि नम्रतेचा आहे. आणि जर आम्ही त्याची लेकरं आहोत, त्याच्यातलं प्रेम, त्याच्यातली नम्रता, त्याच्यातली सहनशीलता आणि त्याच्यामधली लीनता तुमच्या आणि माझ्या जीवनात दिसली पाहिजे. कठीण मनाच्या लोकांना तात्काळ परिणाम पाहायला मिळतात. कसे? तिकडे सरक, मला बसू दे, नाही सरकत जा, हे सरकतो की नाही है ना, जरा थोडा दमदाटी केली, ओके ओके सरकतो सरकतो, इन्स्टंट लगेच जागा मिळाली. करतोस की नाही आत्ता, दम दिला की लगेच काम होतं. आणि तेच रिक्वेस्ट करत राहिलं तर समोरचं म्हणाले चल जा, मी नाही सरकत, मी नाही होत. आणि ह्या इन्स्टंट रिझल्टमुळे जगात रागाचं प्रमाण वाढलंय. रागाने पटकन काम होतं, चिडल्याने लगेच तुम्हाला उत्तर मिळतं. मी 4 भांडे आदळले की सासू गपगार बसणार आहे, मला ते आदळावे लागतात. रागाने पटकन रिझल्ट मिळतात प्रियांनो. एक फटका देईल ना, आत्ता नीट होशील, नाही दिला फटका लगेच नीट. रागाने पटकन रिझल्ट मिळतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल. रागाने पटकन रिझल्ट मिळतात, इन्स्टंट रिझल्ट मिळतात. मग नम्रता का धारण करायची? प्रेमाने सांगून पण करत नाही. नको रे पिऊ दारू, नको रे मी पिणार, नको रे असं करू, नको मी करणार. हा उर्मटपणा काही लोक सोडायला तयार नसतात. आणि नम्र लोक त्यांच्या पुढे रिक्वेस्ट करून करून बेजार होतात. आणि मग एक दिवशी त्यांचं डोकं फिरतं, ते म्हणतात आता नम्रता संपली बरं का, नम्रता सुट्टीवर गेली, आता राग कामावरती रुजू झालेला आहे, संपला विषय. परिस्थिती बदलते. मग आम्ही नम्रता धारण का करायची आणि प्रभू का शिकवतो आम्हाला? कधी तुम्ही असं गावाकडे गेलात ना, ते विहिरीवरती पाणी काढतात,
बघितलं तुम्ही, दोरीने वगैरे पाणी काढतात. तर कधी कधी त्याला व्हील असतं, कधी कधी व्हील नसतं. पण तर एक गोष्ट तिथं विशेष पाहायला मिळते की आता दोरी आहे आणि विहिरीला दगड आहे. मजबूत काय आहे? दोरी मजबूत आहे का विहीरचं दगड मजबूत आहे? दगडच मजबूत आहे, बरोबर की नाही? त्या दगडाने दोरी ठेचून तोडू शकतो आपण, पण ते दोरी घेऊन दगडावर किती मारली तर दगड तुटणार, कारण मजबूत काय आहे? विहिरीचा दगड आहे. पण ना, तुम्ही कधी बारकाईने लक्ष दिलं ना, ज्या पूर्वीच्या विहिरीत फार जुन्या आणि वर्षानुवर्ष पाणी शेंदून ज्या कॉर्नरवरून ती दोरी जाते ना, तिथं बरोबर खळगी तयार झालेली असते. आता तुम्ही ऐकलं असेल, देवाच्या प्रिय लोकांनो, पाहिल्या असतील काही गोष्टी, धबधब्यामधून पाणी वाहताना, नदीतून पाणी वाहताना दगडांचे आकार बदलतात. पाणी सॉफ्ट आहे, ती दोरी सॉफ्ट आहे त्या दगडापेक्षा, पण त्या सातत्याने त्या गोष्टीने काम केल्यामुळे दगडाला पण बदलावं लागतं. मग जे दगड तुमच्या घरात आहेत, ए शाबास, असा पास्टर पाहिजे, बोले येशू मसीह की. जे दगड तुमच्या जीवनात आहेत, जे कठीण मनाचे लोक तुमच्या जीवनात आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही दोरी सारखे आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही जीवनी जल आहात. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, एक ना एक दिवस त्या दगडाला बदलावंच लागेल. रागाने केलेली कामं त्याची उत्तरं तात्काळ असतात, पण ती टेम्पररी आणि नाश करणारीच असतात. द्वेषाने जेही तुम्ही काम कराल त्याचे रिझल्ट तुम्हाला तात्काळ मिळतील, त्यात शंका नाही. तुम्ही दमदाटी करून रागवून एखादी गोष्ट करू शकता, त्याचे रिझल्ट इन्स्टंट आहेत, लगेच आहेत, पण ते बदल तात्पुरते असू शकतात. पण ज्या वेळेस तुम्ही नम्रतेने वागता, तुमच्या लाईफमध्ये अद्भुत गोष्टी घडतात आणि ते बदल कायमस्वरूपी असतात. जगाचा इतिहास पहा, रथी महारथी खूप भयंकर लोक जगात होऊन गेले, परंतु त्यापैकी लीन आणि नम्र लोकांचा दर्जा आजही जगात उंच आहे. एक दोरी दगडावरती आपली निशाणी सोडू शकते, तर नम्र लोकांचा इम्पॅक्ट जगावरती राहणार म्हणजे राहणारच. हालेलुया. आज आपण इथं आहोत, माहीत नाही, कदाचित आज रात्रीतून रॅप्चर झालं तर उद्याची सकाळ स्वर्गात असेल, पण आपला इम्पॅक्ट ह्या जगावरती राहणार आहे. जग मिस करेल आपल्याला. 7 वर्ष रडत बसल. खूप चांगले लोक होते, गोरगरिबांची सेवा करणारे होते, अनाथ विधवांचा कैवार घेणारे होते. हालेलुया. आमचा इम्पॅक्ट कायमस्वरूपी राहणार. कधी? ज्यावेळेस आम्ही लीन आणि नम्र राहणार. ती लीनता, ती नम्रता आम्ही धारण केली पाहिजे. येशू ख्रिस्ताला 12 शिष्य होते. कोण ग्रेट होतं त्याच्यात? 12 शिष्यांपैकी येशूच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या लोकांपैकी ना योहान ग्रेट होता. पण तो कोणता योहान? बाप्तिस्मा करणारा. त्याला ग्रेट म्हटलंय. कुणी? येशूने म्हटलं त्याला, है ना. त्याच्यासारखं ग्रेट कुणी नव्हता. महान देवाचा दास येशू ख्रिस्त तुमच्यानी माझ्यासाठी स्वर्गाची वाट, पण त्या येशूची वाट नीट करणारा योहान होता, म्हणून तो ग्रेट आहे. येशू सगळ्यांच्या कामी पडतो, म्हणून तर इथे आहेत आम्ही. येशू आमच्या कामी पडला म्हणून आज आम्ही त्याच्या चरणाशी आहेत. पण येशूच्या कामी पडणारा होता बाप्तिस्मा करणारा योहान. त्यांनी मार्ग मोकळे केले, येशूचे सेवेचे, लोकांना प्रिपेअर केलं. काय होतं, आपल्याला 7 वाजता चर्च चालू झाल्या लगेच पास्टर येतील आणि वचनाला सुरुवात करतील. काय फरक पडतोय? हे आराधना स्तुती देवाला गौरव देण्यासाठी आहेच आहे, पण काही लोक कामावरून डायरेक्ट येतात बॉसचं बोलणं ऐकून.
पण ज्यावेळेस ते इथं येतात त्यांना जगाशी डिस्कनेक्ट करून देवाशी जोडण्याचं काम आराधना करते. मग संदेश आला की डायरेक्ट वचन आत्म्यात शिरतं. सहज होतात त्या गोष्टी. ऐकायला आहे का नाही ऐकायला तुम्ही? प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. देवाच्या प्रिय लोकांनो, तो बाप्तिस्मा करणारा योहान एकदम ग्रेट माणूस होता, एकदम ग्रेट. त्याच्याबद्दल भविष्यवाणी मलाकी 3:1 मध्ये केली होती. मलाकी चॅप्टर 3 वर्स 1. मलाकी 3:1. पहा, माझ्या पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो. ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तर या ठिकाणी प्रभूच्या येण्याबद्दल आणि त्याच्या सेवेबद्दल आणि काय काय घडणार आहे त्याबद्दल विशेष गोष्टी सांगितलेल्या आहेत. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची चाहूल पण या वचनात दिलेली. मग ज्यावेळेस हा बाप्तिस्मा करणारा योहान आला, त्याने सगळ्यात पहिलं काम काय केलं? त्याच्या बोलण्यात किंवा त्याच्या सेवेत त्याने स्वतःला एवढं लीन आणि नम्र केलं की योहान 3:30 मध्ये तो काय म्हणतो पहा. जॉन चॅप्टर 3 वर्स 30. त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. ऱ्हास म्हणजे मला 0 व्हायचंय. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो. देवाच्या प्रिय लोकांनो, बाप्तिस्मा करणारा योहान जे म्हणतोय ते आज आमच्यासाठी वचन कशा रीतीने लागू होतं. आता मी असं केलं, मी तसं केलं, हा जो मी आहे तो विकास कांबळे. तो मी कोण आहे? मी स्वतः आहे. आणि ज्यावेळेस म्हणतो मी असं केलं, मी असं केलं, म्हणजे मी स्वतःला मोठं केल्यासारखं आहे. मी जे बोलतोय ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ह्या वचनाचा आपल्यासाठी आज काय अर्थ आहे तो कळेल. हा जो मीपणा आहे माणसाचा, त्याच्याबद्दल हे वचन लिहिलेलं आहे. येशू वाढत जावं म्हणजे माझ्यामध्ये येशू वाढू दे आणि माझा ऱ्हास होऊ दे, म्हणजे मीपणा आहे ना तो शून्य होऊ दे माझ्यातला. हा त्याचा खरा अर्थ आहे. तू बड़े मैं, बकरी जैसा मैं करता हूं ना, वो सब घट जाए यीशु के नाम से. आप आमेन कहेंगे? तुम्हाला किंमत मोजावीच लागेल. ज्याला जीवनात पुढे जायचंय, ज्याला आशीर्वादित व्हायचंय, त्याला ती किंमत मोजावी लागेल. कोणी कितीही रागवून चिडून तुम्हाला उत्तर देऊ द्या, तुमचं उत्तर कसं पाहिजे? डबल रागात. आज लई कठीण विषय काढलाय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमचं बोलणं सौम्य असलं पाहिजे. आमच्या प्रत्येक शब्दाचा झाडा घेतला जाणार आहे. तुम्ही ऐकलं का? शब्द जपून वापरा, शब्द जपून वापरा. कोणाला हर्ट करण्यासाठी या शब्दांचा वापर करू नका. हालेलुया. आता ह्याच्यात एक गमक सांगतो, मग पुढे जातो की लेकरांना रागवा आणि फटके द्या. त्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. एखाद्या व्यक्तीला, ब्रदरला मला काही समजवायचंय, तर ते वयाने मोठे आहेत, त्यांना मी सांगताना प्रेमाने समजवत राहील आणि माझा विश्वास आहे की ते समजतील आणि सगळ्या गोष्टी होतील. आता समजा लेकरं ऐकत नाहीत. नाही रे, नको ना बघू मोबाईल फोन, नको वेळ घालू, अभ्यास कर थोडासा, प्लीज कर. नाही करत जा. आणि मग ते काय करतील, ते डोक्यावर मिळणे वगैरे वाटणं काहीतरी म्हणतात, तर त्याचा काहीतरी प्रकार ते तुम्हाला करून दाखवतील येत्या दिवसात. आणि मग ते बिघडत जातील आणि ते लायस जातील. फक्त बायबलमध्ये या गोष्टीसाठी आपल्याला आक्रमक व्हायला देवाने सांगितलंय. जो बाप काठी आवरतो लेकराला शिस्त लावण्यासाठी, तो बाप बापच नाही प्रियांनो. वेळेवरती त्यांना बरोबर फटके देऊन नीट करा. आमेन, हालेलुया. त्यांना शिकवलं पाहिजे, त्यांना नीट केलं पाहिजे वेळेवरती. परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आमच्या बोलण्यात शिस्त लावताना पण त्यांना शिव्याशाप देऊन शिस्त लावू नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
जितकं प्रेमाने करता येईल तेवढं प्रेमाने, आणि जिथं स्ट्रिक्ट व्हायचं तिथं स्ट्रिक्ट झालं पाहिजे. परंतु आपल्या इतर सगळ्या बाबीमध्ये 100% प्रत्येक ठिकाणी आमच्या बोलण्यात लीनता आणि नम्रता पाहिजे. लीनता आणि नम्रता. मी म्हणत नाही तुम्हाला राग येणार नाही, बोले येशू बसी की. राग यायला पाहिजे, नॉर्मल आहे, नॅचरल आहे. देवाने जसं आपल्याला बनवलंय त्याप्रमाणे राग आला पाहिजे. पण राग आल्यानंतर त्या रागात सूर्य मावळू देऊ नका. काही काही लोकांचे बरेच सूर्य मावळतात त्याच रागात, आणि मग त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतात. तिथल्या तिथं तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजेत. माफ करायला सुरुवात करा, लीनतेने आणि नम्रतेने भरले जा. काही लोकांनी जीवनात ठरवलंय मला सुधारायचं नाही. ऐकताय तुम्ही, हो की नाही? काही लोकांनी पक्की मनाशी गाठ मारली, दारूच्या व्यसनातच पेटीत जाईल, जुगार खेळून बेकारी होऊन जाईल तसाच पेटीत जाईल. त्यांनी ठरवलंय मरायचंय, आणि आपण त्याच्यात काय करतो की सुधर रे बाबा, नीट राहा रे बाबा. आता त्याने डिसाईड केलंय मरायचं, तर तुम्ही कसं काय चेंज करणार त्याला? तुम्ही फक्त प्रार्थना करा, नाही तर त्याला सुधारण्यात तुम्ही मरू नका. फक्त हीच माझी विनंती, हे सगळं सांगण्यामागं. एखाद्याला सुधरवण्यामध्ये तुम्ही बिघडू नका. तू सोडतो का नाही दारू, नाही तर मी आजपासून प्यायला सुरुवात करतो. कदाचित तो उद्या सुधरल आणि तो स्वर्गात जाईल, आणि तू बेवडा होऊन तू नरकात जाशील. दुसऱ्यांच्या उद्धारासाठी तुमचं कन्फर्म तिकीट आहे, RAC नाही. तुमचं कन्फर्म तिकीट आहे आज. ते तिकीट घट्ट ठेवून राहा. आपलं तिकीट परत फाटू नये, तुटू नये, रद्द होऊ नये यासाठी स्वतःला जपा. स्वतःला लीन नम्र केलं पाहिजे, की ज्या प्रकारे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने स्वतःला लीन आणि नम्र केलं. देवाच्या प्रिय लोकांनो, नीतिसूत्रे 16 अध्याय आणि 18व्या वचनात बायबल सांगतं. प्रोब चॅप्टर 16 वर्स 18, नीतिसूत्रे 16-18. गर्व झाला की नाश ठेवलेला, मनाचा ताठा अधपाताचे मूळ होय. मनाचा ताठा नाश करतो माणसाचा, घमंडी लोकांचा नाश होतो. 2 लोक आहेत, दोघं पण बिचारे काहीतरी कांदे बटाटे काहीतरी भाजीपाला काहीतरी विकतात. दोघं पण आहेत. इकडे एकाचा बिझनेस आहे, इकडे एकाचा आहे. एक जण एकदम नम्रतेने, ओ ताई घ्या ना भाजी, 10 रुपयाला, फक्त 10 रुपये, फक्त 10 रुपये घ्या तुम्ही, खूप चांगली भाजी. दुसरा, ए घ्यायची का 10ला, नाही तर चल निघ. कोण जास्त बिझनेसमध्ये पुढे जाईल? जो नम्रपणे बोलतोय. असंच आहे प्रत्येक लाईफ मधली गोष्ट. जे नम्रतेने आणि प्रेमाने बोलणारे लोक आहेत ना, त्यांचं जीवन परमेश्वर आशीर्वादित करतो. उर्मट लोक जीवनात पुढे जात नाहीत. जेवढे पण जीवनात पुढे गेलेले लोक आहेत ते खूप लीन आहेत, ते नम्र आहेत, ते प्रेमाचे शब्द बोलणारे आहेत. आणि त्यामुळं परमेश्वर देवबाप त्यांना उन्नती देतो, त्यांना आशीर्वादित करतो. ती लीनता, ती नम्रता आमच्याकडे असली पाहिजे. हालेलुया. आज आमचा प्रत्येक शब्द लीनतेचा पाहिजे. एक मनाशी पक्की गाठ बांधा. प्रभू किती सौम्य होता, आणि त्या सौम्यतेचा परिणाम तुम्हाला लगेच झटक्यात नाही दिसणार. आपण काय करतो, 365 दिवसातले 364 दिवस नम्र राहिलो, आणि एक दिवस आपला पारा सटकला म्हणजे मागचं सगळं जेवढं होतं ते पालता गाड्यावर पाणी, सगळं वेस्ट. येशू ज्याला कळालेला आहे त्याच्या बोलण्यात नम्रता आणि प्रेम दिसलंच पाहिजे प्रियांनो. हालेलुया. ज्याला जीवनामध्ये पुढे जाण्याची इच्छा आहे, ज्याला काहीतरी चांगलं कर्तृत्व करायचं आहे, त्याच्या बोलण्यात लीनता आणि नम्रता पाहिजे, प्रेम पाहिजे, त्याच्या वागण्यात चांगुलपणा पाहिजे. देव त्याला भरभरून आशीर्वाद देतो. आमेन. आता जुन्या करारामध्ये कितीतरी लोक होते,
ज्यावेळेस इस्रायल लोक गुलामगिरीत होते, यहोशुआ होता का तिथं? तिथंच होता. अरोन होता का? तिथंच होता. मिरियाम होती का? तिथंच. हे सगळे देवाने उपयोगात आणलेले लोक आहेत. मोशेच का? देवाची योजना होती, हा तर भाग मी मान्य करतो, पण मोशेत काय असं होतं की जे बाकीच्या लोकांमध्ये नव्हतं? एकच गोष्ट निर्गम 11वा अध्याय आणि 3रं वचन काय सांगतं पहा. देवाने त्याला काय केलं? त्याच्या आधी 12:3 वाचूया. 11:3 नंतर वाचू, आधी 12:3 वाचू, पुढं जाऊन मागे येऊ. 12वा अध्याय 3रं वचन. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा कसा होता? 6 लाख लोकांचा बाप झाला. 6 लाख लोकांना चालवणारा झाला. एक नम्रपणा त्याच्यामध्ये गुण होता प्रियांनो, नम्रपणा. आणि त्या नम्रतेच्या जोरावरती परमेश्वराने त्याला एवढं आशीर्वादित केलं. 11वा अध्याय 3रं वचन आपण वाचूया. अशा प्रकारे मिस्री लोकांची इस्रायल लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. शिवाय मिसर देशात फारोचे सेवक व सामान्य लोक यांच्या दृष्टीने मोशे हा पुरुष अति थोर होता. कसा होता? अति थोर. तो थोर होण्यासाठी त्याला खूप नम्र व्हावं लागलं होतं. आज आम्हाला वाटतं जीवनामध्ये आम्ही थोर झालं पाहिजे, देवाने आम्हाला उच्च केलं पाहिजे, देवाने आमचे चांगले दिवस आमच्यासाठी आणले पाहिजेत, आम्हाला मोठी नोकरी पाहिजे, आमचं स्वतःचं घर पाहिजे, आम्हाला हे हवंय, आम्हाला ते हवंय. ते सगळं एका बाजूला. आज सुरुवात करूया लीनतेने आणि नम्रतेने. हालेलुया. बोले येशू मसीह की. आता बायबलमध्ये खूप उदाहरणं आहेत, पण आता सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं उदाहरण, सगळ्यात इम्पॉर्टंट, नम्र झालेला एक अभिषिक्त, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. आता किती नम्र झाला की जो देवाबरोबर देव म्हणून स्वर्गात विराजमान आहे. आता परमेश्वर जगाकडे बघतो. आदामाने पाप केलंय, जगात सगळीकडे पाप वाढलंय. पिता पुत्र पवित्र आत्मा तिघं डिस्कस करतात, काय करूया आपण? पाऊस, असा पाऊस पाठवूया सगळ्यांना मारून टाकू. डन. तिघं पण येस, डन. पाऊस. अरे नको, थांब एक मिनिट. तो बघतो एक जण धार्मिक आहे, त्याची फॅमिली चांगली आहे. नोआ कसं वाचवायचं आता याला? चला तारू बनवायला सांगू. त्याला तारू बनवायला लावलं, त्यांनी देवाचं ऐकलं. देवाला भिणारा माणूस होता आणि असा पाऊस पाठवला, अख्ख्या जगाचा खात्मा. एक फॅमिलीला वाचवलं. आता जसं नोहा तारवातून बाहेर आला, पाप संपलं का? नाही, पाप तसंच राहिलं. पाण्याने लोक मेले पण पाप मेलं नाही. आणि म्हणून पाणी माणसाची पातकं माफ नाही करू शकत. पापांच्या माफीसाठी रक्त सांडणं गरजेचं आहे. आणि ते रक्त जनावरांचं रक्त नकोय, ते रक्त एक पवित्र रक्त पाहिजे. त्या देवाने सर्व मानव जातीकडे पाहिलं आणि प्रत्येकाच्या रक्तामध्ये पापाचा दाग होता. असं कुणाचं रक्त अर्पण करता येईल की जे रक्त पवित्र आहे? कुणाला पाठवावं म्हणजे विश्वाची सगळी पातकं माफ होतील? डायरेक्ट देवपुत्राला स्वर्ग सोडून तुमच्या माझ्यासाठी खाली यावं लागलं. येशू आला आणि येशू 100% देव आहे, येशू 100% मानव आहे. अशा स्वरूपात तो या जगामध्ये उभा राहिला. ख्रिस्ताच्या बलिदानाने तुमची आणि माझी पातकं धुतली गेली प्रियांनो. हालेलुया. ते जे स्थान आहे, येशूचं स्थान स्वर्गातलं सर्व स्थानांपेक्षा उच्च स्थान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी असं होतं, आम्ही कोणाच्या घरी जातो, ते बिचारे घरामध्ये 2-4 खुर्च्या असतात. आता आम्ही गेलो पाळक लोक, आम्हाला फिक्स चेअर आहे. पण काही लोक असतात ना, ते खुर्ची सोडतच नाही. मग त्यांना सांगावं लागतं, ब्रदर सिस्टर, कोणतरी सांगतं जरा खाली बसतं का? मग त्यांना जरा थोडा त्रास होतो. मग ते खाली बसतात, पण मनात हेच की मला खुर्चीवरून उठवलंच कसं. मी काय म्हणतो, डायरेक्ट जमिनीवर बसा. देव असं आहे ना, तुम्हाला तिथून काढून राजासनावरती बसवेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्थानाची
अपेक्षा करूच नका. प्रभूने स्वर्ग सोडला, आमच्यासाठी एवढा लीन, दीन आणि नम्र झाला. फिलिपी 2 अध्याय 6 आणि 7 वचन. फिलिपियन्स चॅप्टर 2 वर्सेस 6 and 7. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. कुणाचे स्वरूप धारण केले? दासाचे स्वरूप धारण केले. राजाचे स्वरूप धारण नाही केले. राजाने दासाचे स्वरूप धारण केले. शिष्यांचे पाय धुतले. आज जगामध्ये गुरु मोठा आहे की शिष्य मोठा आहे? गुरु मोठा आहे. पाय कुणी कोणाचे धुतले पाहिजेत? धुतले पाहिजे म्हणजे शिष्यच धुतात गुरुचे पाय. आज जगात हीच रीत आहे. प्रत्येक शिष्याने आपल्या गुरुचे पाय धुतले पाहिजेत, हीच रीत आहे. पण आमचा असा गुरु आहे की त्या गुरुने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. इतकं त्याने स्वतःला लीन, दीन आणि नम्र केलं. आणि त्याच्या नम्रतेमुळे, त्याच्या रिक्त होण्यामुळे फिलिपी 2:9-11 वचनात सांगितलंय, ह्यामुळे त्याने स्वतःला रिक्त केल्यामुळे, शून्य केल्यामुळे, दासाचे स्वरूप धारण केल्यामुळे, स्वर्ग सोडून आमच्यात आल्यामुळे काय घडले पहा. फिलिपी 2:9 पासून पुढे, ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, म्हणजे सगळ्यात उंच केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. कुणाला? येशूला. स्वर्गात जाण्यासाठी एक आणि एकच नाव आहे, ते नाव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तुम्ही म्हणाल, पास्टर आम्हाला दुसरा पण एखादा रस्ता सांगा. जर देवाला 2 पुत्र असते तर आमच्याकडे 2 रस्ते असते, पण देवाला एकच पुत्र आहे आणि स्वर्गात जाण्याचा एकच रस्ता आहे, आणि तो रस्ता म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. येशू शिवाय तारण नाही, येशू शिवाय उद्धार नाही. आणि म्हणून पुत्राकडे आल्या वाचून कोणालाही पित्याकडे जाता येत नाही. आज देवाच्या प्रिय लोकांनो, हे परखड आणि सत्य वचन देवापासून आहे, त्याचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. आज आम्हाला येशू शिवाय कुठंही शांती नाही. येशूच्या नावात चमत्कार आहेत, येशूच्या नावात आशीर्वाद आहेत. सर्व नावापेक्षा जे एकच नाव श्रेष्ठ आहे. एकच नाव का? कारण की देवाला 10 पुत्र नाहीत. आमच्याकडे एकच रस्ता आहे का? कारण देवाला एकच पुत्र आहे. विसरायचं नाही, देवाला किती पुत्र? एकुलता एक पुत्र असल्या कारणाने आम्हाला स्वर्गाची एकच वाट आहे, फक्त एक वाट, आणि तो रस्ता येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, प्रेज द लॉर्ड. ज्याने स्वतःला लीन आणि नम्र केलं, त्याला सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव दिलं. आमचा देव नावांना ग्रेट बनवणार आहे. जगात तुमच्या नावाची ओळख आज काही असो, पण देव तुमच्या नावाला ब्लेस करणारा देव आहे. ब्लेस. तुमचं नाव आशीर्वादित नाव होणार. तुमचं जीवन आशीर्वादित जीवन होणार. हालेलुया. येशूने तेवढा उच्चांक का गाठला? कारण की त्याने स्वतःला खूप लीन, दीन आणि नम्र केलं. आज त्या नम्रतेची आम्हाला आमच्या मंडळीत गरज आहे. ती नम्रता, ते प्रेम आम्हाला आज आमच्या परिवारात असणं गरजेचं आहे. ती नम्रता कुठं पाहिजे? आम्हाला कुटुंबामध्ये पाहिजे. डिवोर्स होतील का हो? एक तरी डिवोर्स होईल का जगात? नवरा बायको एकदम नम्र आहेत, बायको एकदम नम्र आहे. नवरा आला, हे शिकवलं का तुझ्या बापाने? बापाने तर नाही शिकवलं, पण तुमच्याकडून मी शिकणार आहे. आता तुम्ही शिकवा मला. उलट उत्तर देते, अहो उलट नाही, तुम्ही सांगा मी काय करू, त्याप्रमाणे मी करते. एक दिवस ना असा ओक्साबोक्षी रडेल तो नवरा की मीला एवढं बोललो, पण हिने माझ्यावरती प्रेमच दाखवलं, की माझ्याशी नीटच बोलली. एक पण डिवोर्स होणार नाही. एक पण लेकरू आई बापाच्या विरुद्ध जाणार नाही. एक पण भावाभावाचे भांडणं होणार नाही. एकाही परिवारात बहिणी भांडणार नाहीत, कुणीच भांडणार नाही.
सून माहेरी गेली ना, सासू 10 वेळा फोन करेल, अगं ये ना, तू मला करमत नाही ग, तुझी सवय झाली मला. हो ना सासूबाई, मला पण करमत नाही. मी आले होते 15 दिवसासाठी, पण ह्या शनिवारीच मी परत येते. बोलो येशू मसीह की. असं शक्य आहे? ती नम्रता आमच्यात आली पाहिजे. प्रेमाचे शब्द आमच्या मुखातून येणं गरजेचं आहे. शिवीगाळ आणि वाईट अपशब्द तर आमच्या मुखातून निघूच नयेत, पण कुजकं भाषण पण निघू नये. कुजकं भाषण म्हणजे, कुजकं म्हणजे कुजलेलं बोलणं असतं काही लोकांचं, चांगलं नाही, ते देवाला आवडत नाही. गोड पाहिजे बोलणं, लीनतेचं, नम्रतेचं पाहिजे. घरातले कोणी बदलो ना बदलो, पण जेवढे इथं कब्जात आमच्या सापडलेत आज, तेवढे जरी बदलले तरी देवाचा गौरव होणार आहे. आमेन, हालेलुया. लीनतेने, नम्रतेने. घरात असा पाहुणा आला ना, त्याला असा हेवा वाटला पाहिजे, अरे आमच्या घरात का शांती नाही अशी. काय बोलणंय सासू सुनांचं, काय ती बायको नवऱ्याचा आदर करते, काय नवरा जीव लावतोय बायकोला, काय लेकरं आज्ञाधारक आहे, काय परिवार आहे. इतकं प्रेम, इतकी नम्रता आमच्यात झळकली पाहिजे. हा जो आवाज आहे ना, जो आवाज आहे तो कुणाला हाक मारताना पण एवढा उंच नाही गेला पाहिजे. इथं प्रिचिंगमध्ये आणि आराधनेत तो आवाज उंच गेला पाहिजे. फक्त येशूचं नाव घेताना हवे सगळ्या गोष्टी फक्त येशूचं नाव, बाकी वेळेस सौम्यतेने बोललं पाहिजे. सौम्यतेने, एकदम प्रेम आणि जिव्हाळ्याने. एखादा भुंकल्यासारखा माणूस तुमच्यावर चवतळून आलाय, डॉग कसे पिसळलेले असतात, कधी कधी लोक तसं वागतात, एकदम आक्रमक होऊन येतात. त्यावेळेस तुम्ही डबल आक्रमक होऊ नका. समोरचा चिडलाय, रागवलाय, खेकसतोय, तुम्हाला डबल आक्रमक व्हायची गरज नाही. पवित्र आत्मा तुम्हाला राईट शब्द देईल. कोणी किती पण तुमच्यात जो आहे तो सामर्थ्यवान आहे. राईट शब्द देईल तो तुम्हाला. समोरच्याचा कब्जा घेऊन टाकाल तुम्ही. त्याला सरेंडर व्हावंच लागेल, कारण तुम्ही द्वेषाने नाही, तुम्ही प्रेमाने जिंकणारे लोक आहात. देवाच्या सामर्थ्याने चालणारे लोक आहात. तुमच्यात जी धमक आहे, तुमच्यात जो अभिषेक आहे, तो जगाकडे नाहीये. जी जी जिव्हा तुमच्या विरुद्ध उठलेली आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा परमेश्वर घेत आहे. युद्ध तुमचं नाही, युद्ध तुमच्या बापाचं आहे. बाप तुमच्यासाठी लढणार आहे. तुमचा देव तुमच्यासाठी लढणार आहे. मी म्हणत आहे, तुम्हाला लढण्याची गरज नाही. मोशेला तलवारी ढाली घेण्याची गरज नाही. त्याने फक्त हात वर करायचे, समुद्र दुभागले जातील. तू फक्त लीन आहेस, नम्र आहेस, तुला तलवारी घ्यायची गरज नाही. तुला नम्र आहेस, तुला नम्रच राहायचंय. युद्ध माझं आहे, परमेश्वर म्हणतो. देव सांगत युद्ध माझं आहे. तुला रागवण्याची गरज नाही, तुला चिडण्याची गरज नाही, तुला धिक्कार करण्याची गरज नाही. देवाने तुला आशीर्वादित केलेलं आहे. ख्रिस्ताचा गुण प्रदर्शित करण्यासाठी जर आमचा देव लीन आणि नम्र आहे, त्याची नम्रता आज आपण धारण करूया. आमच्या प्रत्येक शब्दात येशूचं नाव झळकलं पाहिजे. आमच्या बोलण्यात प्रभूचा अभिषेक दिसला पाहिजे. प्रभूची नम्रता, प्रभूचं सामर्थ्य आज आम्ही धारण करूया. आमचं बोलणं आजपासून बदलून जाऊ द्या प्रियांनो. आजपासून आमचं बोलणं बदलून जाऊ द्या. घरादारात एकदम लीनतेने, नम्रतेने बोलूया. आमेन, हालेलुया. जिथं कोणी बघत नाही तिथं पण लीनतेने बोला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लीनतेने, नम्रतेने तुम्ही जगावरती राज्य कराल. हालेलुया. वारा वादळ येतो ना, मोठी मोठी झाडं पडून जातात. ते लव्हाळ्या असतात ना, लहान गवत, त्याला काय फरक नाही पडत.
लव्हाळ्यासारखं व्हा. ओके ओके, हालेलुया. ओके, खलास. जेवढे टाईट स्वभावाचे आहेत देवाला माहिती आहे त्याचं काय करायचं. देव मोडतो. हा, मला खूप वेळा मोडलंय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमच्यात तो घमंड शिरू देणार नाही. किती लोक आमेन म्हणतील. आज ती नम्रता धारण करा. घरातलं वातावरण प्रत्येकाच्या पवित्र झालं पाहिजे. प्रभू उतरून आला पाहिजे घरात आमच्या. हालेलुया. एकदम प्रेमाने. कुणाला कसं वागायचं पण आपण ठरवा की आज नंतर आमचे शब्द प्रेमाचे आणि प्रीतीचेच असतील. आमेन. मोशे थोर झाला, नम्रतेची किंमत मोजली. योहान थोर झाला, नम्रतेची किंमत मोजली. येशू थोर झाला, सगळ्यापेक्षा उंच नाव मिळालं कधी? स्वतःला नम्र केले, किंमत मोजली त्याने क्रूसावरती. आज तुम्हाला आणि मला पण किंमत मोजावी लागेल. प्रेज लॉर्ड. किंमत मोजावी लागेल. तुमच्या आशीर्वादासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागेल. तुम्हाला स्वतःला लीन आणि नम्र व्हावं लागेल. नम्रतेची ॲक्टिंग नाही करायची. नम्रतेची ॲक्टिंग माहिती ना? हो ब्रदर, कसे आहेत ब्रदर, काय करता ब्रदर, आणि ब्रदर पुढं गेला का कशाचा ब्रदर, काय ब्रदर, ही ॲक्टिंग आहे. खरे नम्र लोक कसे पाहिजे? समोर तोंडावर बोलून टाका एखाद्याला. किती लोक आमेन म्हणतील? राग आला तरी जे असेल ते स्पष्ट, खरं खरं चांगलं वागूया, दिखाव्याचं नको. आज ती खरी देवाची नम्रता धारण करू. आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर आपल्या सगळ्यांची उन्नती केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हे आपले डोळे बंद करू, आपण प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. बाप्तिस्मा करणाऱ्याच्या योहानाच्या जीवनातून प्रभू जे आज आम्ही शिकलो प्रभू, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने स्वतःला नम्र केलं, त्याने किंमत मोजली. मोशेने नम्र केलं आणि प्रभू येशू तू स्वतःला नम्र केलं. आणि त्या नम्रतेचे आशीर्वाद आम्ही जे पाहिले की देवा त्या नम्र लोकांना तू उंच केलं. आणि आज आमची वेळ आहे की आम्ही लीन आणि नम्र व्हावं. तुझ्या पवित्र आत्म्याने भरलेले लोक लीनतेने नम्रतेने चालतील प्रभू. आणि म्हणून निश्चित प्रभू तुझा आत्मा तू आम्हाला दिलेला आहेस. ज्या ज्या वेळेस राग द्वेष तुझ्या लोकांची पकड घेण्याचा प्रयत्न करील, त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या पाखर घालून त्यांना असा त्यांचा ताबा घे प्रभू की त्यांच्यातला द्वेष निघून जाईल. आणि तुझ्या स्वर्गीय प्रेमाने, तुझ्या आत्मिक सामर्थ्याने, तुझ्या लीनतेने नम्रतेने प्रत्येकाला भर. धन्यवाद पिते. आज आमची प्रार्थना स्वर्गात तुझ पुढे सादर झाली. इथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे. आम्हा प्रत्येकाच्या जीवनातून फक्त तुला आणि तुला गौरव मिळू दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन. आमेन. टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया.